हाय हॅलो नमस्ते, कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो. आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांना आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा खूप छान मस्त आणि आनंदाचा जावो हीच एक प्रार्थना आहे. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्ही थंबनेल आणि टायटलवरनं तुम्हाला कळलंच असेल की मी आज कोणत्या विषयावरती बोलणार आहे. तर हा जो विषय आहे तर याचे तुम्हाला बऱ्याच लोकांना याचे अनुभवसुद्धा आले असतील, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तुम्ही याबद्दल ऐकलंसुद्धा असेल, हो की नाही. तर याबद्दलच मी आज थोडेसे विचार, माझे मत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर गेल्या महिन्यातच माझ्या भावाचं लग्न झालं, तर त्याचे मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले आणि मला एका ताईची कमेंट आली होती त्या व्हिडिओनंतर. तर मी तुम्हाला ती कमेंट आधी वाचून दाखवते. तर त्या ताईची अशी कमेंट होती, नाईस व्लॉग, छान होते लग्नाचे व्हिडिओ. लग्न आनंदाने भांडण न होता पार पाडलं हे महत्त्वाचं. नाहीतर आधी आणि आत्ताही. नाहीतर माझ्या लग्नात नातेवाईकांनी नाकी न वाढले होते माझ्या आईबाबांच्या. हे करा ते करा, हे घ्या, आम्हाला विचारलं नाही, पत्रिकेत आमच्या नातूचं नाव नाही, ॲक्सेट्रा ॲक्सेट्रा. अशा फालतू कारणांमुळे उगाचच त्रास दिला. असो, लग्नात होणाऱ्या रुसवारुसवीबद्दल तुझे किंवा आपल्या सगळ्यांचे काय मत आहे, विचार आहे ते मला नक्की सांगा. तर मी आता माझे मत किंवा मला काय वाटतं ते मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर तुमचे विचार काय आहेत, तुम्हालाही असे काही अनुभव आलेले आहेत का ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे इतरही आपल्या ताईंना मदत होईल थोडीशी. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण लग्न संस्थेबद्दल बघूया. तर आधीच्या काळामध्ये कसं व्हायचं की स्त्रीचं जे काम आहे ते फक्त चूल आणि मुलापर्यंतच मर्यादित असायचं, हो की नाही. आणि आधीची कुटुंब पद्धत ही एकत्र कुटुंब पद्धत असायची. एकाच कुटुंबामध्ये 15-15, 20-20 जण राहायचे. आणि त्यामुळे काय व्हायचं की नातेवाईक जे आहे ते खूप लांब लांबच्या गावापर्यंत असायचे. तेव्हा सोशल मीडियासुद्धा नसायचं. तर आधीच्या काळामध्ये कसं एकमेकांची आठवण आली, बाबांजवळ जा थोड्या वेळ. तर पूर्वीच्या काळी कसं एकमेकांची जर आपल्याला आठवण आलीच तर एखादं पत्र पाठवलं जायचं किंवा इमर्जन्सी काही आली असेल तर तार पाठवली जायची. तर अशा माध्यमातूनच एकमेकांसोबत कनेक्शन व्हायचं. आणि जेव्हा लग्न सोहळे असायचे तेव्हा अगदी लोक आनंदाने एकमेकांना भेटण्यासाठी आतुर असायचे. आणि त्यात जर काही आपल्या जवळचे नातेवाईक असायचे तर ते अगदी 15 दिवस आधी, महिनाभर आधीच येऊन त्या लग्नघरी राहायचे. आणि तेव्हा कसं घरंसुद्धा खूप मोठी मोठी असायची, खूप मोठे वाडे असायचे किंवा छोटं जरी घर असेल तरी गावातील लोक एकमेकांना मदत करतातच. आणि घराच्या समोर खूप अंगण वगैरे असायचं, शेत असायचं. त्यामुळे कितीही पाहुणे आले तरी इतकं काही राहण्याचा किंवा जागेचा इतका काही प्रॉब्लेम नसायचा. आणि स्त्रिया कशा घरीच असल्यामुळे त्याही एकमेकींना मदत करायच्या. आणि त्यातले त्यात काही ज्येष्ठ असतील घरातले किंवा मानपानाचे काही पाहुणे असतील तर त्यांचे रुसवा फुगवे हे असायचेच. तर माझ्या सासूबाई, आई, आजी ह्या नेहमी सांगत असतात की आधीच्या काळामध्ये खूप रुसवा फुगवी असायची की आम्हाला सोन्याचा एखादा दागिनाच नाही घेतला किंवा साडी जी आहे ती चांगल्या क्वालिटीची नाही घेतली, जेवण चांगलं नव्हतं किंवा आमचा मानपान नाही केला, अशा बऱ्याचशा गोष्टी असायच्या. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे मुलाकडचे असो किंवा मुलीकडचे असो त्यांना बराचसा मानसिक त्रास सहन करावा लागायचा. लोक ज्यांचा मूड खराब असेल किंवा त्यांच्या मनासारखं काही झालेलं की ते नावं ठेवून मोकळे व्हायचे. तर असे प्रकार सर्रास त्यावेळी व्हायचे. आणि आताच्या काळात आपण बघायला गेलं तर लग्न संस्था जी आहे ती पूर्णपणे वेगळी झालेली आहे, त्याचं स्वरूप बदललेलं आहे. आजकालची जी तरुण पिढी आहे ती लवकर लग्न करत नाही, ते खूप करिअर ओरिएंटेड असतात. आणि आताच्या काळानुसार हे सगळं असणंही अगदी बरोबर आहे, साहजिक आहे, त्यात काहीच चुकीचं नाही आहे. तर लग्न जे आहे ते खूप उशिरा केले जातात आणि एकत्र कुटुंब पद्धत जी आहे ती आता हळूहळू नाहीशी होत चालली आहे. खूप कमी प्रमाणात एकत्र कुटुंबामध्ये लोक राहताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर गावाकडचे लोक आता शहरामध्ये स्थलांतर झालेले आहेत. आणि सगळे आता स्त्रियांचं जे काम आहे ते सुद्धा चूल आणि मुलापर्यंत मर्यादित न राहता मुलीसुद्धा आता खूप पुढे जात आहेत. घरातली स्त्रीसुद्धा आता जॉबला जात आहे, ऑफिसला जात आहे. तर या सगळ्या गोष्टी आता असतातच. तर त्यातली त्यात जर लग्न सोहळे जे आहे ते खूप काही मोठ्या प्रमाणात खूप काही गाजावाजा करत आता केले जात नाहीत. आधीच जसं मी सांगितलं की आधी महिनाभर आधीच लोक जाऊन एकमेकांच्या घरी राहायचे, लगीन घरी. पण आता असं होत नाही. लोक जे आहेत ते 1 ते 2 दिवसामध्येच लग्न जे आहे ते पटकन उरकून घेतात, कारण की त्यांचं जीवन जे आहे ते तसं धक्काधक्कीचं, धावपळीचं झालेलं आहे, बरोबर ना.
तर आधीच्या काळामध्ये जसं की मी सांगितलं की लोकांच्या भेटीगाठी ह्या खूप वर्षानुवर्ष होत नसायच्या, तेव्हा सोशल मीडियासुद्धा नव्हतं आणि जेव्हा अशी लग्न सोहळे असायचे तेव्हा लोक अगदी आनंदाने खूप दिवसाआधीच येऊन राहायचे. म्हणजेच एकमेकांची सुखदुःख एकमेकांसोबत शेअर करणं, एकमेकांना बघितलं नाही म्हणून बघण्यासाठी ह्या निमित्त तरी एक असतं, त्यामुळे येऊन राहणं. तर आताचं काय तसं नाही आहे. लोक सोशल मीडियासोबत कनेक्ट झालेले आहेत, रोज एकमेकांसोबत बोलणं होतं, व्हिडिओ कॉल होता, चॅटिंग होत असते. आत्ताची जी लग्न संस्था आहे ती आता पूर्णपणे बदललेली आहे. आधी अगदी बालविवाहसुद्धा व्हायचे, पाण्यात विवाहसुद्धा केले जायचे आमच्या आई सांगतात. तर आता असं अजिबात नाही आहे. मुलगा असो किंवा मुलगी, आता दोघंही करिअर ओरिएंटेड आहेत. अगदी ते त्यांच्या करिअरचा आधी विचार करतात, त्यानंतर लग्नाचा विचार करतात आणि आताच्या काळामध्ये हे सगळं होणं साहजिक आहे, नॉर्मल आहे आणि त्यात काही चुकीचं नाही आहे असं मला तरी वाटतं. पण त्यातले त्यात जर अशा पद्धतीचे काही लग्न सोहळे होत असतील आताच्याही काळामध्ये तर, आणि जर तुम्हाला बोलवलं असेल तर प्लीज कुठच्याही प्रकारची रुसवारुसवी करू नका, कारण की आताचं जीवन हे खरंच खूप धावपळीचं आहे, धक्काधक्कीचं आहे आणि त्यात जर एखादं कुटुंब अगदी खूप छान पद्धतीने लग्न करत असेल तर त्या आणि तुम्हाला त्यांनी बोलवलं असेल तर त्यांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा आणि त्यांना ॲप्रिशिएट करा की खरंच तुमच्या ह्या लग्न सोहळ्यामुळे आमच्याही इतर पाहुण्यांसोबत भेटीगाठी झाल्या, आम्हालाही सगळ्यांशी बोलता आलं, तर त्यांना एक ॲप्रिसिएशन द्या. त्याचबरोबर त्यांचं कौतुकसुद्धा करा. म्हणजे कौतुकाचे 2 शब्द जर आपण एखाद्यासाठी केले तर ते खरंच वाया जात नाही. उगाचच नावं ठेवून आपण स्वतःच वाईट बनतो आणि अजून ती नकारात्मकता जी आहे ती अजून अजून पसरवून टाकतो, हो की नाही. त्यामुळे आताही असे रुसवे फुगे होतात का, तर हो खरंच असेही रुसवे फुगवे आताही होतातच. म्हणजे पत्रिकेमध्ये आमच्या अमुक ह्यांचं नाव नाही टाकलेलं, किंवा आमचा पाहुणचार व्यवस्थित नाही झालेला, किंवा आम्हाला कोणी विचारलंच नाही आहे, किंवा जेवण जे आहे ते इतकं काही खास नव्हतं, किंवा हॉल जो आहे तो अगदीच खूप लांब होता, किंवा इतका काही चांगला नव्हता. म्हणजे अशाही प्रकारची नावं अजूनही ठेवली जातात. त्याचबरोबर आता आमच्याही घरामध्ये 2 लग्न माझ्या आईवडिलांनी केलेले आहेत, तर मी त्यांची धावपळ, त्यांचं स्ट्रगल जे आहे ते अगदी जवळून बघितलेलं आहे. म्हणजे लग्नाच्या दिवशी मदत करायला आपले नातेवाईक वगैरे असतात, पण लग्नाच्या 2 महिने आधी 3 महिने आधीची जी तयारी असते ना, त्यात खरी परीक्षा असते. म्हणजे घराची पूर्ण साफसफाई करण्यापासून ते मंडपवाल्याला ऑर्डर देणं, जेवणवाल्याला ऑर्डर देणं, हळदीचं सगळं काही बघणं, फोटो व्हिडिओ शूटिंगचं सगळं काही बघणं, पूजेचं सगळं काही बघणं, पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था करणं. तर ह्या सगळ्या असंख्य गोष्टी असतात. आपल्याला फक्त लग्न हा 1 दिवसाचा सोहळा वाटतो, पण त्या आधीची जी प्रिपरेशन असते ती 2-3 महिने आधीची असते. पत्रिका वगैरे छापायला टाकणं, तर ह्या असंख्य गोष्टी असतात आणि हे फक्त आपल्या घरातले लोकच करत असतात. म्हणजे आपली जी फॅमिली असते तेच करत असतात आणि थोडेफार आपल्या जवळचे नातेवाईक जर आपल्या जवळ असतील तर ते आपल्याला मदत करतात. पण हे सगळं करताना खरंच त्या घरच्यांच्या किती नाकी नव येतात ना, मी अक्षरशः जवळून बघितलेलं आहे. आणि त्यातली त्यात जर अशी नावं ठेवणारी लोक नातेवाईक जर असतील तर खरंच त्यांचं पूर्ण खच्चीकरण जे आहे ते पूर्ण होतं आणि खूप त्यांना मेंटली डिस्टर्ब व्हायला होतं. तर प्लीज माझं एवढंच म्हणणं आहे की आता जी आहे ती लग्न संस्था खूप बदलत चाललेली आहे. लोक एकमेकांना इन्व्हाइटसुद्धा करत नाही आहेत. अगदी रिसेप्शन किंवा मुलीकडच्या मोजक्याच पाहुण्यांना बोलवून लग्न सोहळा जो आहे तो उरकला जातो अगदी 2 ते 3 दिवसामध्ये. पण त्यातले त्यात जर तुम्हाला मानपान देऊन जर एखादी फॅमिली इन्व्हाइट करत आहे तर प्लीज आनंदाने जा, त्यांचा मान सन्मान करा आणि त्यांना कौतुकाचे 2 शब्द तुमच्याकडनं येऊ द्या. इतकंच मला सांगायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाचंही मन दुखवायचं नव्हतं किंवा पर्सनली आमच्यासोबत असं काही झालं की असंही नाही आहे, काही नाही आहे. इन जनरल मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, ज्या काही मी ऐकलेल्या आहेत त्या. आणि तुम्ही स्वतःसुद्धा, इवन मी सुद्धा आता इथून पुढे जर कोणाचंही लग्न असेल, नातेवाईकांचं म्हणा, शेजाऱ्यांचं म्हणा, तर आपण त्यांचं मन न दुखवता अगदी त्यांचं कौतुक करून, त्यांना ॲप्रिशिएट करून तिकडनं अगदी आनंदाने 2 शब्द बोलून तिकडनं निघूयात. म्हणजे त्यांनासुद्धा आपण जे काही इतक्या दिवसाची मेहनत करत आहोत ती सफल झालेली असं त्यांना वाटतं. तर इतकंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं. तर आय होप की तुम्हाला हे माझे विचार जे आहे ते नक्कीच आवडले असतील. तुमचेसुद्धा काही अनुभव असतील, काही तुम्हालासुद्धा सांगायचं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसे वाटले हे विचार तर ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि बॅकग्राऊंडला बाळाचा खूप आवाज येत होता त्या व्हिडिओमध्ये, कारण की बाळ जे आहे ते बाजूच्याच रूममध्ये खेळत होता. तर प्लीज तो आवाजसुद्धा इग्नोर करा.
तर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे. आपले जे गुरुवार चालू आहेत मार्गशीर्षचे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमची ही आठवण असेल शाळेतली की दुसऱ्या दिवशी आपण सगळ्या मुली 2 वेण्या घातल्यानंतर एका साईडला छान अशी ही शुक्रवारची जी वेणी असते ती लावून जायचो आणि पूर्ण वर्गामध्ये सगळ्या मुलींच्या डोक्याला ह्या वेण्या लावलेल्या दिसायच्या. तर ती एक आठवण मला आली अचानक शाळेची. तर त्या शुक्रवारी मी डीमार्टला सुद्धा गेली होती आपलं मंथली ग्रोसरी सामान आणण्यासाठी आणि इकडे आमच्या आईने छान असं लिंबाचं लोणचं केलेलं आहे. याची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेल. खूप छान आणि खूप चविष्ट लोणचं होतं आमच्या आईच्या हातचं आणि खरंच खूप सोपी पद्धत आहे. अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये त्या बनवतात पण चव अगदी अप्रतिम असते. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला त्याची रेसिपी नक्की शेअर करेल. आणि इकडे मी बनवत आहे बेसनाचे लाडू. तर तुम्ही म्हणाल की आता अचानक कसे काय बरं बेसनाचे लाडू? तर आमच्या आई ज्या आहेत त्या आमच्या पिऊताईकडे जाणार आहेत, म्हणजेच माझ्या सिस्टर इन लॉकडे जाणार आहेत. तर त्यांना माझ्या हातचे बेसनाचे लाडू खूप आवडतात. तर छान असे बेसनाचे लाडू माझे तयार झाले होते आणि आई म्हणाले की स्वामींनासुद्धा नैवेद्य दाखव, कारण की स्वामींनासुद्धा बेसनाचे लाडू खूप आवडतात. तर त्यामुळे आपले जे लाडू आहेत त्याचा नैवेद्यसुद्धा मी स्वामींना दाखवला होता. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता इकडे आमच्या आई ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत आणि प्रशिकचं चालू होतं की आजी तुला मी नाही पाठवणार आणि त्याचा म्हणजे खूप असं त्याला वाटतं की घरामध्ये प्रत्येकजण हे फक्त माझ्यासोबतच असले पाहिजे आणि सगळ्या लहान मुलांचंही असंच असतं असं तरी मला वाटतं. तर आजी जेव्हा निघाल्या होत्या तर तो खूप रडला होता, तुम्ही बघू शकता. तर आजी गेल्यानंतर थोड्या वेळ प्रशिक रडला होता पण नंतर तो नॉर्मल झाला. नंतर फोनवरती पण तो आजीला बोलला व्हिडिओ कॉलच्या मार्फत आणि त्यानंतर पहिल्यांदा आम्ही त्याला ट्यूशनला पाठवण्याचा प्रयत्न केला होता. 2-3 दिवस त्याला ट्यूशनमध्ये सोडलंसुद्धा होतं पण तिकडे तो अजिबात बसला नाही, कारण की ह्या ट्यूशनमध्ये कसं सगळ्या वयाची मुलं होते, लहानपासून ते मोठ्यांपर्यंत आणि त्याच्या वयाचे खूप एखादंच तिथे मूल होतं. त्यामुळे त्याला तिथे अजिबात नाही आवडलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्याचं ॲडमिशन करण्यासाठी स्कूलला गेलो होतो. आणि तुम्हाला माहितीच आहे की आता तिघांचेही इंटरव्ह्यूज घेतले जातात स्कूल ॲडमिशन करताना. तर मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. भेटूया लवकरच छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.